श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। श्री साई साक्षात मूर्तिमंत ब्रह्म आहेत, संतांचे सार्वभौम राजे आहेत। अनेक सिद्धी हाताशी असलेले कार्यक्षम सद्गुरू म्हणून त्यांची जगभर कीर्ती आहे आणि बुद्धीला प्रेरणा देणारे आहेत। जन्ममरण चुकवणाऱ्या त्यांना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे पवित्र चरण वंदूया, म्हणजे संसाराच्या भयाचे ते हरण करतील। मागच्या अध्यायात प्रथम सिंहावलोकन करून अवतरणिका देऊन ग्रंथ संपूर्ण करीन असे वचन दिले। हेमाडपंत असे म्हणाले, परंतु तसे घडले नाही। अवतरणिका म्हणून फक्त ग्रंथाचा सारांशच दिला की विसरतेपणी ते लिहायचे राहून गेले हे कळत नाही। ज्याने ग्रंथ लिहिण्यास सुरुवात करावी त्याने शेवटी अवतरणिका देऊन ते लिहिणे पुरे करावे असा सर्वत्र नियम आहे। त्याचाच प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येथे दिसतो। आपल्या इच्छेप्रमाणे काही होत नसते, बाबांची इच्छा जास्त महत्वाची असते। हेमाडपंत एकाएकी मरण पावले, सगळ्यांचे मन दुःखित झाले आणि कोणाला काही सुचनाचे झाले। अवतरणिकेचा पत्ता कोणाला लागेना। अण्णासाहेबांचा लेखसंग्रह सापडण्यास कठीण होता। त्याचा प्रयत्नपूर्वक तपास करून त्यांचे चिरंजीव गजाननराव यांनी जरूर तितके लेखाचे कागद मला दिले। अण्णासाहेब काटकसरे होते, चिठोरी फुकट जाऊ देत नसत। कोणतेही काम नीटनेटकेपणे व चातुर्याने करण्याचा त्यांचा स्वभाव होता। चिठोऱ्यांवर अध्याय लिहित असत आणि त्याच ग्रंथ राबणाऱ्याच्या हाती देत असत। बिनकामाचा खर्च त्यांच्या मनाला टोचत असे। त्यांची सर कोणाला येणार नाही। निर्जीव अशी बापुडी जी चिठोरी त्यांना पाहून हेमाडपंताच्या मनात दया उद्भवली की संतश्रेष्ठ असे साईबाबांची सेवा घडल्याशिवाय त्यांचा उद्धार कसा बरे होईल। हेमाडपंताच्या मनात असा विचार आला, चिठोऱ्या गोळा करून त्यांच्याकडून ही सेवा करून घेण्यास त्यांचा हा थोर विचार असावा। शेवटच्या अध्यायाची तीच तऱ्हा होती, तोही चिठ्ठ्यांवरच लिहिला होता, परंतु पुष्कळ विचार करूनही अवतरणिका काही मिळेना। अण्णासाहेबांचे चिरंजीव गजाननराव व इतर मंडळींना ही गोष्ट सांगितली आणि बाबासाहेब तरखणानेही ती कळवली। त्या सर्वांचे मत पडले की अवतरणिका ही व्हायलाच हवी। बाबासाहेबांनी त्याबद्दल मुदत घालून श्री साईलीला मसिकात प्रसिद्ध केली, परंतु मुदतीचे दिवस संपून गेले तरी अवतरणिका आली नाही। हेमाडपंत हे सद्गुणांची खाण होते, त्यांच्या मुखी वेदांत पाणी भरत होते आणि त्यांची भाषेची सुबोधता या ग्रंथातून दिसत होती। खरोखर सद्गुरूंच्या कृपेची करणी अपूर्व आहे। सद्गुरू साईंचे भक्त असंख्य आहेत, त्यात कवीचे भूषण असलेल्या हेमाडपंतासारखा कोणी बुद्धिवान महापुरुष असेल तोच ती लिहू शकेल। अवतरणिका कुठनच येईना म्हणून माझे मन खिन्न झाले। मी दत्तस्वरूप सद्गुरू साईनाथांची प्रार्थना केली आणि त्यांची करुणा भागली। मी पामर मंदबुद्धी आहे, विद्येचा मला गंध नाही आणि काव्य करणे तर मुळापासूनच जाणत नाही, तेव्हा ही ओवीबद्ध रचना मला कशी करता येईल। परंतु या गोष्टीला एक आधार आहे। श्री दत्तस्वरूप साईबाबांच्या मनात असेल तर ते चिलटाकडून सुद्धा मेरू पर्वत उचलवितात। त्यांची सत्ता फार मोठी आहे, म्हणून शिवस्वरूप साईनाथांची मी पुन्हा प्रार्थना केली की साई नारायणा, माझ्यावर कृपा होऊ द्या आणि अवतरणिका लिहिण्यासाठी माझ्या बुद्धीला लवकर प्रेरणा द्या। काव्य करायची माझी शक्ती नाही। श्री गुरु महाराजांना माझ्या मंदबुद्धीची जाण आहेच, परंतु त्यांच्या पायांना वंदन करून अवतरणिका तयार करण्याला आता मी आरंभ करतो। श्री साई चरित्र ग्रंथाचा भाग ही अवतरणिका श्री गजानन रूपी साईच पुरी करणार आहे। त्याचे वैभव अपूर्व फार मोठे आहे। माझे तोंड निमित्त मात्रच आहे। पहिल्या अध्यायात मंगलाचरण झाले, विघ्नांचे हरण करणारा, जगाचे मूळ कारण, शंकर पार्वतीच्या गळ्यातील ताई अशा श्री गजाननाला नमन केले। वाणीचा अपूर्व प्रभाव असलेली, बुद्धीचे अति चातुर्य असलेली, विश्वाला मोह घालणारी व इच्छिलेल्या गोष्टी देणारी अशी जी श्री सरस्वती तिला नमन केले। कुलुगुरु आप्तेष्ट गुरुजन परमेश्वराचे जणू काय सगुण अवतारच असे जे संत व सज्जन लोक आणि शरण जाण्यास योग्य व मोक्षाचा गुप्त ठेवा असे जे सद्गुरू साई भगवान यांना नमस्कार केला। शेवटी गहू दळण्याची कथा सांगून महामारी पूर्णपणे कशी घालवली हे स्पष्ट करून साईबाबांच्या सामर्थ्यांचे वर्णन केले। दुसऱ्या अध्यायात चालू ग्रंथ लिहिण्याचा हेतू, दाभोलकरांना बाबांचे प्रथम दर्शन, त्यांचे हेमाडपंत म्हणून नामकरण, गुरुची आवश्यकता नाही या वादाचे खंडन वगैरे गोष्टी सांगितल्या। तिसऱ्या अध्यायात हा ग्रंथ लिहिण्याची दाभोलकरांना साईमुखातून आज्ञा कशी झाली ते सांगितले आणि मग रोहिल्याचा वृत्तांत कथन केला।
चौथ्या अध्यायात जगतचालकाचे म्हणजे परमेश्वराचे अत्यंत लाडके जे साधू संत त्यांचे या पृथ्वीवर कोणत्या कारणाने जन्म घेणे झाले याची विस्ताराने चर्चा झाली. तसेच साक्षात दत्ताचे अवतार व प्रत्यक्ष स्वर्गीय कल्पवृक्ष असे जे साई त्यांचे शिर्डी क्षेत्री प्रथम आगमन कसे झाले याचे समग्र वर्णन झाले. पाचव्या अध्यायात आधी शिर्डी क्षेत्री गुप्त होऊन मग पुन्हा श्रीमंत चांद पाटला बरोबर तेथेच प्रगट होऊन साईबाबांनी सगळ्यांना आश्चर्यचकित कसे केले, गंगागीर वगैरे संतांशी एकत्र बसणे उठणे कसे झाले आणि आपल्या डोक्यावर दुरून पाणी वाहून आणून बाग निर्माण कशी केली याचे समस्त निरूपण झाले. सहाव्या अध्यायात रामनवमीचा मोठा उत्सव, बाळाबुवा कीर्तनकार व मशीद माईचा जीर्णोद्धार याविषयी सविस्तर वर्णन केले झाले. सातव्या अध्यायात बाबांचे ध्यानस्थ असणे, खंडयोग, धोतीपोती इत्यादी प्रयोग करणे, हिंदू की मुसलमान असल्याचे ढोंग करणे आणि संतांचे मनोगत समजण्यास किती अवघड असते याचे वर्णन झाले. बाबांचा पोशाख, बाबांचे वागणे आणि रोग्यांना औषध देणे, त्यांची चिलीम, जात, धुनी आणि मशिदीत व देवळात दिवे लावणे, त्यांचा आजार व त्यात नानासाहेब चांदोरकरांनी डॉक्टरला नेऊन आणि भागोजी शिंद्याने हाताला तूप चोळून व पट्ट्या बांधून केलेली सेवा हे सर्व दृश्य आश्चर्यकारक होते. भागोजी शिंद्यांची महाव्याधी, खापर्ड्यांच्या मुलाच्या ग्रंथीज्वरावर उपाय आणि नानासाहेब चांदोरकरांचे बाबांना आपल्याबरोबर पंढरपूरला चलण्याचा आग्रह करणे या सर्व गोष्टी विद्वान हेमाडपंतांनी सांगितल्या. आठव्या अध्यायात मनुष्य जन्माचा अपूर्व महिमा, साईबाबांची भिक्षा मागण्याची तरा, बायजाबाईची संत सेवा आणि बाबांचे जेवणाचे कौतुक याचे वर्णन झाले. तसेच बाबा, तात्या व माळसापती हे तिघे मशिदीत कसे झोपत असत, बाबांचे त्या दोघांवर खास पण एकसारखे प्रेम कसे होते आणि राहता गावचे कुशालचंद शेठ आणि शांती व ज्ञान यांची खाण असलेले साईबाबा यांचा कसा प्रेमसंबंध होता या निरूपणाचा आनंदही या अध्यायात झाला. नवव्या अध्यायात भक्तश्रेष्ठ तात्या पाटील, एक थोर इंग्रज गृहस्थ व तात्यासाहेब नुलकर यांचे आज्ञा मोडल्याने घोर परिणाम भोगणे, बाबांच्या भिक्षा मागण्याच्या अधिकाराची लक्षणे आणि 5 प्रकारचे महायज्ञ करून आणलेले भिक्षेचे अन्न बाबांनी खाणे याबद्दलचे वर्णन मोठ्या चातुर्याने झाले. तसेच कट्टे, प्रार्थना समाजिष्ट बाबासाहेब तरखड हे नंतर थोर व एकनिष्ठ साईभक्त बनल्याची कथाही या अध्यायात सांगितली आहे. अवघी 4 हात लांब व तशीच विधभर रुंद अशा आढ्याला उंच टांगलेल्या फळीवर योगेश्वर बाबांचे झोपणे असे. शिर्डीत केव्हा पाय ठेवला, किती वर्ष राहणे झाले, देहावसन कधी घडले यांचे हृदयसंगम निरूपण 10व्या अध्यायात झाले. अंतःकरणात गुरुरायांची शांत व कसली इच्छा नसलेली स्थिती होती, पण बाहेर ते पिशाच्य वृत्ती दाखवित असत. लोकसंग्रह करण्याची त्यांची नित्य व कधी न ढळणारी प्रवृत्ती होती. वेदांत व शास्त्रात सांगितलेली धर्माची लक्षणे समजावून सांगण्यात, परमार्थाचे व प्रपंचाचे शिक्षण देण्यात आणि भक्ताच्या व अभक्ताच्या मनाची परीक्षा करण्यात साई सद्गुरूंची हातोटी विलक्षण होती. या सर्व गोष्टींचे आणि बाबांची बैठक, बाबांचे ज्ञान, बाबांचे स्वरूप, बाबांचा गुरुत्वपणाचा अधिकार, त्यांचे सामर्थ्य व महिमान याचेही वर्णन झाले. 11व्या अध्यायात बाबांची सत्य, ज्ञान व आनंदयुक्त स्थिती असल्याची जगभर प्रसिद्धी, डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती, सिद्दीक फाळकेचा पूज्यभाव याबद्दलचे वर्णन झाले. तसेच ढगांचा काळोख व वावटळपणासह मुसळधार पाऊस बाबांनी कसा आवरला आणि अग्नीवर त्यांची कशी विलक्षण सत्ता होती आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून बाबांनी सगळ्यांचे रक्षण कसे केले याचेही सुंदर सविस्तर निरूपण झाले. 12व्या अध्यायात काका महाजनी, नाशिकचे धुमाळ वकील नानासाहेब निर्मोणकर, एक मामलेदार व त्यांचा रामोपासक डॉक्टर मित्र या सर्वांच्या भिन्न भिन्न प्रकारच्या प्रसंगाचे गोड शब्दात वर्णन झाले. नाशिकचे अग्निहोत्री मुळेशास्त्री संत घोलप स्वामींचे शिष्य होते आणि फार संशय होते. त्यांची साई दर्शनाची आश्चर्यकारक कथाही या अध्यायात सांगितली. 13व्या अध्यायात बाळा शिंप्याचा हिवताप, काळ्या कुत्र्याला दही भात खाऊ घालून बरा करणे, बापूसाहेब बुट्टींची महामारी, अक्रोड पिस्ते चारून घालविणे, कानाचा रोग असलेल्या आळंदीच्या स्वामींना नुसत्या आशीर्वादाने निरोगी करणे आणि काका महाजनी भोगीत असलेली जुलाबाची पीडा भुईमुगाचे दाणे खाऊन घालविणे या सर्व गोष्टीचे वर्णन झाले. तसेच पोटसुळाची व्याधी जडलेल्या हरद्याच्या भक्त व तत्वपंतांना सगळ्या लोकांसमोर बाबांनी नुसत्या आशीर्वादाने कसे मुक्त केले आणि एका भीमाजी पाटलाचे कफशयाचे दुखणे नुसती उदी लावून कसे घालविले ही सर्व हकीकत सांगितली.
14व्या अध्यायात नांदेडचे पारशी शेठ रतनशी, जे प्रख्यात व्यापारी होते परंतु पुत्रसंतान नसल्याने मनात दुःखी होते, त्यांना पुत्रसंतान देऊन साईबाबांनी कसे सुखी केले आणि नांदेड शहरात गुप्तपणे हमाली करून असणाऱ्या मौलीसाहेब नावाच्या संतांची साईबाबांच्या खुणेच्या शब्दाने सगळ्यांना ओळख कशी झाली, ही आश्चर्यकारक कथा सांगितली. 15व्या अध्यायात दासगणूंना बाबांनी नारद मुनीची कीर्तन करण्याची पद्धत सांगितली. चौळकरांचे व्रत त्यांना साखरेचा चहा पाजून फेडले आणि पाल चुकचुकल्यावरून औरंगाबादेहून आलेली पाल मशिदीत पालीला भेटण्याची बातमी सर्वांना दिली. या सर्व कथांचे वर्णन झाले. 16व्या अध्यायात संतती व संपत्ती यांनी परिपूर्ण असलेला एक गृहस्थ साईबाबांच्या कीर्तीचा डंका ऐकून ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी शिर्डीला आला. ज्यांनी ब्रह्म प्राप्त करण्याची इच्छा असेल त्याच्या मनाला आधी संसारात विरक्ती वाटली पाहिजे आणि धनाचा लोभ सुटला पाहिजे आणि खिशात नोटा असून ज्याला बाबांना 5 रुपये उसने देवत नाही त्याला ब्रह्म कसे मिळेल, याविषयीच्या मनोहर कथांमध्ये साईची उपदेश करण्याची शैली व हेमाडपंतांची प्रसादयुक्त वाणी यांचा दुधात साखर पडल्याप्रमाणे संयोग झाला. 17व्या अध्यायात पूर्वीच्याच कथेच्या संबंधाचे ब्रह्मज्ञानाचे विस्तारपूर्वक कथन आणि धनाचा लोभ पूर्णपणे घालवण्याबद्दल ऐकण्यासारखे वर्णन झाले. 18व्या अध्यायात साठ्यांची श्री गुरुचरित्राबद्दलची कथा, राधाबाईंनी केलेल्या उपदेशाचे वर्णन आणि हेमाडपंतांवर झालेल्या बाबांच्या अनुग्रहाची हकीकत हे सर्व कौशल्याने सांगितले. 19व्या अध्यायात हेमाडपंतांवर झालेल्या अनुग्रहाच्या कथेचा विस्तार श्री साईच्या उपदेशानुसार अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने केला. 20व्या अध्यायात दासगणूंनी ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहिण्यास सुरुवात केली. त्यात मनाला एक शंका उद्भवली. त्यांनी ती बाबांना विचारली आणि बाबा म्हणाले की काकासाहेब दीक्षितांची मोलकरीण तिचे निवारण करील. अशा सद्गुरूच्या अपूर्व महिम्याचे गोड निरूपण झाले. 21व्या अध्यायात एका सद्गुणी उपजिल्हाधिकाऱ्यावरती वाचिले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले असा उपदेश करून दुसऱ्या विद्वान पाटणकरांवर नवविधा भक्तीचा महिमा सांगून आणि तिसऱ्या एका विलक्षण वकिलावर ताशेरा साडून उपहास निंदादी कुत्सित संग्रह न करण्याचा उपदेश करून केलेल्या कृपेचे वर्णन झाले. 22व्या अध्यायात संसारातून तारणारी ही मशिदमाई म्हणजे द्वारावती किंवा द्वारकाच आहे असे बाबांनी सगळ्या लोकांना सांगितले, पण त्याचा भावार्थ कोणा एकालाही कळेना. बाबांनी मशिदमाईच्या गुणांची स्तुती केली. कोपरगावचे मामलतदार बाळासाहेब मिरीकर व नागपूरचे श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांचे सर्पदंश टाळणे, अमीर शक्कराचा संधिवात घालविला व त्याच्यावरचा सर्पाचा धोका टाळला. हेमाडपंतांवरचे विंचवाने डंख मारण्याचे संकट आणि इतरांवरचे सर्पदंशाचे अरिष्ट घालवून त्यांचा भयंकर अपमृत्यू टाळला. हे सर्व प्रसंग वर्णन केले. 23व्या अध्यायात योगाभ्यासाचे शंकानिरसन, माधवरावांचा सर्पदंश, संकटाचे निवारण, बाबांची अष्टप्रहर जळणारी धुनी व त्यासाठी लागणारी जळाऊ लाकडे आणि बोकड मारण्याचा प्रसंग याचे अतिसुंदर वर्णन झाले. तसेच बडेबाबांचा अतृप्त स्वभाव कसा होता, किती दिले तरी आणखी पुष्कळ हाव त्यांना कशी होती, गुरुची आज्ञा पाळण्याची निष्ठा तर मुळीच नव्हती, तरी त्यांच्या बाबांकडून बडेजाव कसा होत असे आणि भक्तश्रेष्ठ काकासाहेब दीक्षित जे गुरुची आज्ञा पाळण्यास परम एकनिष्ठ होते त्याची परीक्षा घेऊन लोकांपुढे त्यांचे कौतुक करण्यासाठी सद्गुरूंनी लीला कशी केली, या सर्व गोष्टींचे विशिष्ट तऱ्हेने आणि उत्कृष्ट वर्णन झाले. 24व्या अध्यायात फुटाण्याचे निमित्त करून बाबांनी हेमाडपंतांना शिकवण दिली की सद्गुरूचे स्मरण केल्याशिवाय कोणत्याही विषयाचे सेवन करू नये. तसेच अण्णा बाबरे व मावशीबाई या दोघात साईबाबांनी भांडण कसे लावले या थट्टा मस्करीचे कौतुक व कविश्रेष्ठ हेमाडपंतांनी गायले. 25व्या अध्यायात अहमदनगरचे राहणारे कासार जातीचे भक्त दामुअण्णा यांची कापूस व तांदळाचा फार मोठा सौदा करण्याची इच्छा होती, पण त्या सौद्यात त्यांचे निश्चितपण नुकसान होईल आणि आंबे खाल्ल्याने संतान प्राप्ती होईल हे ज्ञानरूपी सूर्य जे श्री साई यांनी सांगितल्याच्या कृत्याचे निरूपण झाले. 26व्या अध्यायात दुसऱ्या संतांकडून अनुग्रह पावलेल्या पंत नावाच्या एका भक्ताला बाबांनी त्याची लगेच खूण पटवून देऊन आनंदित केले. भक्त हरिश्चंद्र पित्यांच्या अपस्माराने पिडलेल्या मुलाला सगळा रोग नुसत्या कृपादृष्टीने दूर पळवला आणि पित्यांना पूर्वी 2 रुपये दिले असल्याचे बोलून आणखी 3 रुपये देऊन त्यांची पूजा करण्यास सांगितले.
या सर्व गोष्टीचे मोहक वर्णन झाले. 27व्या अध्यायात एकनाथी भागवताची पोथी आपल्याला प्रसाद म्हणून घेण्याच्या इच्छेने काका महाजनी बाबांच्या हातात देतात, परंतु बाबा ती माधवरावांना देतात हे सांगितले. तसेच एका रामदासाच्या पोथ्यात असलेली विष्णू सहस्रनामाची पोथी त्याला नकळत बाबा घेतात आणि तीही माधवरावांना देतात. आणि अशा प्रकारे विष्णू सहस्रनामाची पोथी देऊन श्यामरावांवर दयेचे सागर साई अनुग्रह कसा करतात याचेही वर्णन झाले. 28व्या अध्यायात सांताक्रूजचे भक्त लक्ष्मीचंद मुन्शी, बऱ्हाणपूरची चिडीबाई व गुजरातचा पुण्यराशी ब्राह्मण मेघा हे तिघे बाबांच्या चरणी कसे येऊन पोचले आणि त्या सर्वांना स्वप्नात दृष्टांत देऊन त्याचा जागेपणे अनुभव कसा दिला, ही श्री साई माऊलीची कोणालाही न उमगणारी गोष्ट प्रेमाने कथन केली. 29व्या अध्यायात भोळाशंकर असलेल्या साईबाबांच्या दान करणाऱ्या उदारतेचा सोहळा पाहण्यासाठी मद्रास प्रांतचा एक भजनी मेळा शिर्डी क्षेत्री कसा आला आणि रघुनाथराव तेंडुलकरांच्या मुलाच्या परीक्षेचा प्रकार आणि त्यांची बाबांनी दूर केलेली पेन्शनबद्दलची चिंता या सर्व बाबांच्या मनोहर लीलांचे वर्णन केले. तसेच साईचरणी मोठे प्रेम असलेला भक्त डॉक्टर कॅप्टन हाट्याना ग्वाल्हेर मुक्कामी पहाटे स्वप्नात दर्शन दिल्याचे सुंदर कथानकही सांगितले. 30व्या अध्यायात वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपाध्ये कोणी एक काकाजी वैद्य यांना देवीने साईना जाऊन भेटण्याचा स्वप्नात दृष्टांत कसा दिला आणि शिर्डीचे श्यामराव देखील त्याच देवीला केलेला नवस फेडण्यासाठी 30 वर्षांनी तेथेच कसे गेले हे सांगितले. तसेच राहत्याचे कुशालचंद शेठ व पंजाबी ब्राह्मण रामलाल या दोघांना बाबांनी शिर्डीला चल म्हणून स्वप्नात कसे म्हटले याचे वर्णन केले. 31व्या अध्यायात मानस सरोवरला जाण्यास निघालेल्या मद्रासी संन्यासी विजयानंदाला श्रीकृष्णच असलेल्या साईबाबांनी आपल्या पायांपाशी कसे ठेवून घेतले आणि साई चरणरूपी कमलातील भ्रमर असे भक्तश्रेष्ठ मानकर यांचा व हिस्त्र क्रूर अशा वाघाचाही उद्धार कसा केला ही सुंदर कथा वर्णन करून सांगितली. 32व्या अध्यायात साईबाबांनी आपल्या मुखाने कथा सांगितली की आम्ही सज्जन चौघेजण देवाचा शोध लावण्यासाठी रानात हिंडत असताना मी अभिमान टाकून देताच गुरु महाराजांनी मला दर्शन दिले. तसेच उपास करणाऱ्या गोखलेबाईचे कथानक आणि बाबांनी आणखी एक स्वतः सांगितलेल्या गोष्टीचे कौतुक हेमाडपंतांनी गायले. 33व्या अध्यायात नारायण जानीच्या मित्राला एकाएकी विंचू चावला, एका भक्ताच्या मुलीला तापाने त्रास दिला आणि नानासाहेब चांदोरकरांची मुलगी प्रसूतीच्या वेदनाने घाबरून जाऊन मनात दुःखी झाली आणि कोणाला काही सुचेना. अशा वेळी उदीचा अमोघ प्रभाव सगळ्यांना खरोखर कळल्याचे मोहक वर्णन झाले. त्याशिवाय भक्तश्रेष्ठ अप्पासाहेब कुलकर्णी व बाळाबुवा भजनकार यांची आणि श्रद्धावंत व भाविक भक्त हरिभाऊ कर्णिक यांच्या दक्षिणेची बोधप्रद कथाही या अध्यायात सांगितली. 34व्या अध्यायात मालेगावच्या एका डॉक्टराच्या पुतण्या हाड्याबरडाने अति त्रासला होता. भक्तश्रेष्ठ डॉक्टर पिल्ले भयंकर नारूने पीडित होते. शिर्डीचे बापाजी यांचे कुटुंब ग्रंथीज्वराने जर्जर झाले होते. एक इराणी लहान पोर फेफरे आल्याने फार दुःखी होते. हरदाचे गृहस्थ मुतखडाचे अस्वस्थ होते आणि मुंबईच्या एका प्रभू कायस्थ गृहस्थाचे कुटुंब प्रस्तुतीच्या समयी महासंकटात सापडले होते. या सर्व रोगांचे उदीच्या नुसत्या स्पर्शाने उच्चाटन झाल्याचे निरूपण झाले. 35व्या अध्यायात काका महाजनीने एक निर्गुणाचे पूर्ण भजक मित्र बाबांच्या नुसत्या दर्शनानेच मूर्तीपूजक कसे बनले आणि मुंबईचे एक सॉलिसिटर धरमसिंह जेठाबाई ठक्कर यांना गुरुश्रेष्ठ बाबांनी सबीचे द्राक्षे लगेच निर्बीज करून कशी दिली या कथेचे वर्णन झाले. तसेच वांद्राचे कायस्थ ज्यांना स्वस्त झोप येत नव्हती आणि नेवासेचे बाळा पाटील यांचे उदीचे अनुभवही सांगितले. 36व्या अध्यायात नोकरीसाठी आणि चोराचा शोध लावण्यासाठी असे वेगवेगळे नवस करणाऱ्या गोव्यातील 2 गृहस्थांना साई समर्थ त्यांच्या नवसाची आठवण करून देतात. ही कथा सांगताना भारावून जाऊन हेमाडपंत म्हणतात की त्रिकालज्ञानी असलेल्या व ब्रह्मांड व्यापून असलेल्या या साई समर्थाच्या कीर्तीचे वर्णन करणे कुणाला शक्य आहे. तसेच सखाराम औरंगाबादकरांची पत्नी पुत्र प्राप्तीसाठी साईच्या पायांशी धावत येते आणि तिची ती इच्छा श्रीफळ देऊन साई कशी पुरवतात याचे तात्पर्य हेमाडपंतांनी सांगितले. 37व्या अध्यायात इतरत्र क्वचितच पाहणाऱ्या मिळणाऱ्या चावडी समारंभांच्या सोहळ्याचे स्वतः डोळ्याने पाहून रसाळ वर्णन हेमाडपंतांनी केले. 38व्या अध्यायात हंडीत वेगवेगळे पदार्थ शिजवून नाना प्रकारची पक्वाने बनवून बाबा सर्वांना प्रसादाचे जेवण कसे देत असत याचे मनोहर वर्णन झाले. 39व्या अध्यायात साईबाबांनी नानासाहेब चांदोरकरांना त्यांचा संस्कृत भाषेचा अभिमान घालवण्यासाठी गीतेतील तद्विधी प्रणिपातेन या श्लोकाचे विवरण कसे केले
आणि बापूसाहेब बुट्टींना दृष्टांत देऊन संतराय साईंनी देवळा समवेत वाडा बांधण्याची आज्ञा कशी दिली ही हकीकत सांगितली. 40व्या अध्यायात मातोश्रींच्या व्रताच्या उद्यापन समयी बाळासाहेब देव ब्राह्मण भोजन घालतात आणि त्यासाठी पत्र लिहून बाबांना आमंत्रण देतात. मग त्या दिवशी संन्यासाचा वेश घेऊन 3 विभूती येतात आणि ब्राह्मणांबरोबर जेवून जातात. यातील गुरु महाराजांची चतुराई कोणालाच कळत नाही. तसेच हेमाडपंतांना दृष्टांत देऊन छबी रूपाने सोंग करून होळीच्या सणाच्या दिवशी बाबा भोजनाला कसे आले याचे सुंदर वर्णन झाले. 41व्या अध्यायात छबीचीच कथा विस्तारून कवी हेमाडपंत भक्तांसाठी वांद्राच्या अल्ली महम्मदाने सांगितलेल्या साई सद्गुरूंच्या अतर्क्य महिम्याचे रसाळ व रम्य निरूपण करतात. तसेच बाळासाहेब देवांबर श्री साईबाबा रुद्रावतार धारण करून जळत्या निखाऱ्याप्रमाणे लाल लाल होऊन रागाने शिव्यांचा भडीमार करतात आणि मग रोज नियमाने ज्ञानेश्वरी वाचित जा असे म्हणून ती वाचण्याची रीत श्री साई नंतर स्वप्नात सांगतात याचेही विवरण केले. 42व्या अध्यायात भक्त दात्यांचे बाबांच्या कपाळावर त्रिपुंड रेखाटणे, साईने दिलेली आपल्या देहत्यागाची पूर्वसूचना, रामचंद्र पाटलाला आजारातून उठवणे आणि तात्या पाटलाचे मरण चुकवणे इत्यादी सर्व पुण्यकारक गोष्टी वर्णन केल्या. तसेच सद्गुरू साईनाथांच्या निर्याणाचा वृत्तांत ऐकून श्रोत्यांच्या मनात उद्विग्नता उठली आणि हेमाडपंतांचा जीव व्याकुळ झाला. 43 व 44 या दोन्ही अध्यायात बाबांचा निधन वृत्तांत जो मागल्या अध्यायात अपूर्ण राहिला तोच हेमाडपंत आता निसंशयपणे पुरा करतात. 45व्या अध्यायात एकदा काकासाहेब दीक्षित, काका महाजनी व माधवराव देशपांडे यांच्यासह मुंबईत एकनाथी भागवत वाचित असताना त्यांच्या मनात शंका उद्भवली. माधवरावांनी त्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला, परंतु दीक्षितांच्या मनाला समाधान झाले नाही. मग आनंदराव पाखाड्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन आपले स्वप्न सांगितल्यावर दीक्षितांच्या शंकेचे निरसन होते. ही सर्व कथा सांगितली. तसेच आढ्यावर टांगलेल्या फळीवर माळसापती झोपू का शकणार नाही या प्रश्नाचे उत्तर साई समर्थ देतात. ही कथाही मोठ्या कौशल्याने वर्णन केली. 46व्या अध्यायात आपल्या जागीच बसून साईबाबांचे सर्व ठिकाणी हिंडणे फिरणे कसे असते, काशी गया येथे विचित्र तऱ्हेने जाऊन त्यांनी लोकांना चमत्कार कसा दाखवला या बाबांच्या अद्भुत चरित्राचे वर्णन झाले. चांदोरकराच्या मुलाच्या लग्नाच्या सोहळ्याला जाण्यासाठी बाबा श्यामाला सांगतात आणि गया शहरात त्याच्या नजरेला बाबा छबी रूपाने दिसतात. तसेच 2 शेळ्याच्या पूर्वजन्माची रम्य मधुर पवित्र व गूढ कथा साईशंकर स्वमुखाने सांगतात याचे वर्णन झाले. 47व्या अध्यायात अशीच एक साप व बेडकाची किंवा लोभी कर्ज देणाऱ्या व घेणाऱ्याची पूर्वीच्या व्यवहाराची खरी हकीकत ब्रह्मा विष्णू व शंकरच असलेल्या श्री साईंनी सांगितल्याचे आणि वैर हत्या व ऋण फेडण्याकरता पुनर्जन्म घ्यावा लागतो याचा उपदेश केल्याचे हृदयसंगम वर्णन झाले. 48व्या अध्यायात एक भक्तश्रेष्ठ शेवडे यांच्या वकिलीच्या परीक्षेचा प्रकार आणि दुसरा अभाविक सप्टेणकर यांच्यावर केलेली कृपा याविषयी वर्णन झाले. 39व्या अध्यायात मुंबईचा राहणारा हरी कान्होबा व हरिद्वारचे वक्र बुद्धीचे सोमदेवची स्वामी हे दोघे अभिमान धरून संतांची परीक्षा घेण्यासाठी शिर्डीला आले आणि दर्शन घेताच बाबांनी त्यांच्या मनातले बोलून दाखवल्याने ते तात्काळ लज्जित झाले आणि साईचरणी चित्त जडून त्यांची जन्मजन्मांतराची पापे धुवून निघाली हा वृत्तांत कथन केला. तसेच बाबांजवळ बसले असता बुरख्यातील एका स्त्रीचे सुंदर रूप पाहून नानासाहेब चांदोरकरांचे मन विकारवश झाले ही गोष्टही सांगितली. 50व्या अध्यायात तद्विधी प्रणिप्रातेन याचाच अर्थ विस्ताराने सांगून त्याचे समर्थन रघुनाथांचे चिरंजीव गोविंदराव दाभोलकर करतात. 51व्या अध्यायात हरी सीताराम दीक्षित, भक्त बाळाराम धुरंदर व नांदेडचे वकील पुंडलिकराव शिर्डीला प्रथम कसे आले एकेकाची हकीकत ऐकून श्रोते आश्चर्यचकित होतात आणि भक्ताचा मनोसागर उच्चंबळून कसा येतो याचे वर्णन झाले. 52व्या अध्यायात ग्रंथांचे सिंहावलोकन करून हेमाडपंत दुष्टांचे दुष्टत्व घालवून बाबांनी सज्जनांचे संरक्षण करावे असे पसायदान मागून घेतात आणि सद्गुरुचरणी लीन होऊन मस्तक व लेखणी अर्पण करून सर्व ग्रंथ संपवून कृतार्थ होतात. अशा प्रकारे गोविंदरावांनी श्री साई सच्चरित्राचे अध्याय पूर्ण केले. त्यांच्या पायांना नमस्कार करून साऱ्या विश्वाच्या गुरुमाऊलीला मी नमस्कार करतो. अध्यायाचा सारांश जी सांगते तिलाच अवतरणिका म्हणतात. मोक्षाची इच्छा करणाऱ्या रसिकांसाठी ही मोक्षाची खरी वाट आहे. शेल्याला जुन्या फाटक्या कपड्यांचा पदर लावण्याप्रमाणे या साई सच्चरित्राला ही असली अवतरणिका जोडली म्हणून तिचा आवेर कराल तर चतुर श्रोत्यांनी एकदा या दासाची विनंती ऐकावी. शेला नव्हे तर गोंडस नीट बाळाला धीट लागू नये म्हणून त्याला हा धीट बाळ
काळी तीट लावतो हा ग्रंथ म्हणजे सुंदर स्वादिष्ट गन्न आहे. त्यातील अध्यायरूपी अनेक प्रकारचे पदार्थ चांगले पचवण्यासाठी हे अवतरणिका लेखनरूपी ताकाचे पिणे आहे. हा ग्रंथ म्हणजे सदा इच्छिलेली पदार्थ देणारी व अध्यायरूपी शुद्ध निर्व्यंग अवयव असलेली कामधेनू आहे. तिला दुष्ट लागू नये म्हणून अवतरणिकारूपी दृष्ट मायांची माळ तिच्या गळ्यात घातली आहे. असो हेमाडपंत अध्यायाच्या रचनेची जी पद्धत अवलंबित असत ती माझ्या बुद्धीप्रमाणे मी आता सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावी. सर्वांआधी सद्गुरूंचे स्तवन ते करीत, नंतर वेदांताचे निरूपण व साईंचे ब्रह्मस्वरूप वर्णन ते करीत आणि सर्व शेवटी स्वतःचे व भक्तांचे साईबाबांबद्दलचे अनुभव ते कथन करत असत. हेमाडपंत मूळचे शास्त्र व वाङ्मय यात प्रवीण होते. त्यात आणखी सद्गुरू जाईंनी प्रसन्न होऊन त्यांना ग्रंथरूपी पक्वान्न निर्माण करण्याकरता लगेच प्रतिभा संपन्न केले. जे जे या ग्रंथाच्या गोडीचा अनुभव घेतील त्यांचे जन्ममरणाचे फेरे थांबतील आणि त्यांना मोक्षपदाची अक्षय मालमत्ता मिळेल. हेमाडपंताच्या रसाळवाणीला साईकृपेचा चांगला लाभ झाला आणि जणू काय दुधाचा व उसाच्या रसाचा योगच जमला. मग ग्रंथाचा थाट काय वर्णावा. ग्रंथकार पुष्कळ असतील, परंतु जोवर विश्वाचा आधार व लक्ष्मीचा पती म्हणजे श्री विष्णूच असलेला खऱ्या सद्गुरूचा लाभ होत नाही तोवर भाषेच्या सुबोधतेचा अधिकार प्राप्त होत नसतो. शास्त्रांचा किती अभ्यास केला तरी सद्गुरूच्या कृपेशिवाय असे ग्रंथलेखन होत नसते. हे वचन अगदी खरे आहे. या साई सच्चरित्राची स्तुती कोण करू शकेल. या ग्रंथाच्या योग्यतेला उपमास नाही. या ग्रंथाला हेमाडपंथांसारखा करता लाभला हे मुमुक्ष जनांचे मोठे भाग्यच म्हणायचे. गोविंदरावांनी मुमुक्ष जनांकरिता ग्रंथरूपी गोड पक्वान्नांची वेळीच चंगळ करून ठेवल्याचे जोपर्यंत हा ग्रंथ पृथ्वीवर असेल तोवर या जगात त्यांची कीर्ती गाजत राहील. सद्गुरूंच्या कृपेने उत्पन्न झालेला हा ग्रंथ धन्य होय. मुमुक्ष जनांना हा मान्य होईल आणि त्यांची सारासार विचार करण्याची अक्षमता तो घालवील. कोटी कोटी जन्मांच्या चांगल्या कृतीचा ठेवा होता म्हणून गोविंदरावांना ही सेवा घडली आणि ग्रंथलेखनाचा गोड मेवा मिळाला. हेमाडपंत हे विद्वान व वेदांत विद्येची आवड असणारे कट्टे भक्त होते आणि रात्रंदिवस साईचरणी आसक्त असत. वेदांताचा विषय समजण्यास फार कठीण आहे. त्याला भक्ती व ज्ञान याची जोड देऊन असा ग्रंथ निर्माण करणे गुरुकृपेशिवाय अगदी अशक्य आहे. हे अध्याय नव्हे तर सोन्याची कोंदणे आहेत, ज्यात हेमाडपंतांनी महाप्रयत्नांनी कथारूपी अमोलरत्ने त्यांच्या अर्थरूपी तेजांच्या किरणासह जडवली आहेत. हे अनेक अध्याय म्हणजे सुगंधित फुलांच्या माळा आहेत, ज्या प्रेमळ बाळ गोविंद आपल्या मनाप्रमाणे श्री साई सद्गुरूंच्या गळ्यात शुद्ध भक्तीने अर्पण करीत आहेत. हे नाना प्रकारचे अध्याय जणू काय सोन्याचे घडे आहेत, ज्यात रघुनाथरावांचे पुत्र गोविंदराव मुमुक्ष जनांचा अहंकार घालवण्यासाठी गंगेचे पाणी भरून ठेवतात. या ग्रंथरूपी रणांगणाच्या आकाशात रघुनाथपुत्र गोविंदराव आपल्या बुद्धरूपी तलवारीने राक्षसी वृत्तीच्या लोकांचा ताठा, अभिमान व ढोंगीपणा रगडून अध्यायरूपी अनेक यशस्तंभ उभारतात. हा ग्रंथ म्हणजे रत्नजडीत पंचारती आहेत. त्यातील अध्यायाच्या कथांचा म्हणजे तेलाच्या वातीचा अर्थरूपी प्रकाश घेऊन शांती व विरक्ती या दोघी संतांचा राजा श्री साई याला ओवाळण्यासाठी येतात. हा ग्रंथ म्हणजे विश्वाला मोह घालणारी माया आहे, जी अध्यायरूपी हात उंच उभारून कथांच्या अर्थरूपी केयुराने शरीर शृंगारून साईरूपी ब्रह्माला आलिंगन द्यायला सज्ज झाली आहे. हे साई सच्चरित्र म्हणजे ग्रंथाचा सम्राट आहे, ज्यातील अध्याय हे चतुर्भाट आहेत व जे या सम्राटाच्या श्रद्धा, ज्ञान व वेदांताच्या थाटाचे व अफाट वैभवाचे वर्णन करतात. हे साई सच्चरित्र म्हणजे परमार्थाचा बाजार आहे, ज्यातील एक एक अध्याय म्हणजे दुकान किंवा खरेदी विक्रीचे ठिकाण आहे व ज्यात अनुभवाच्या कथारूपी वस्तू दाट रचल्या आहेत. हा ग्रंथ म्हणजे गंगा नदीचे प्रचंड पात्र आहे, ज्यातील अध्याय म्हणजे सुबक रचलेले घाट आहेत. गुरुकृपेचे सामर्थ्य अफाट असल्याने त्यातून कथा रसरूपी अमृताचा प्रवाह अचाट वाहत आहे. हा ग्रंथ नव्हे तर कल्पवृक्ष आहे. संसारी जनांना तो वृक्ष वाटेल, परंतु मोक्षाची आवड असणाऱ्या भाविकांना तो केवळ मूर्तिमंत मोक्षच वाटेल. प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा. जे संसारातील अज्ञान व दुःख नाहीसे करते, मोहमायारूपी नरकातून वाचवते आणि कायम टिकणारी शांती देते, यालाच खरे स्मारक म्हणावे. ग्रंथकार गोविंदराव हे भ्रमर होऊन साईचरण कमलांचा नित्य नवा पुष्परस चाखत असत. त्यांचे आडनाव दाभोलकर होते व ते विद्या, विनय व आचार संपन्न असून इंग्रजांच्या सेवेतील एक तत्पर अधिकारी होते. त्यांची पत्नी रखुमाबाई सुशील, भाविक व पतिपरायण व नम्र भाषण करणारी असून तिचा साईचरणी दृढभाव होता. वेंगुर्ल्यामध्ये दाभोली येथे त्यांची मूळ वस्ती होती. नंतर त्यांच्या वाडवडिलांनी केळवे या गावी वस्ती केली. शके 1781
इसवी सन 1859 साली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला रघुनाथरावांची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या पोटी हे महापुण्यवान गोविंदराव जन्मले. गौड सारस्वत ब्राह्मण जातीचे व भारद्वाज गोत्राचे हे 70 वर्षाचे असताना शके 1851 इसवी सन 1929 साली आषाढ शुद्ध नवमीला निधन पावले. या साई सच्चरित्र ग्रंथाची सुरुवात शके 1844 इसवी सन 1922 साली चैत्र महिन्यात केली आणि शके 1851 इसवी सन 1929 साली ज्येष्ठ महिन्यात त्याचे 52 अध्याय पूर्ण केले. गोविंदरावाचा एकच मुलगा व 5 मुली आहेत. त्यापैकी 4 विवाहित आहेत. मुलगा विवाहित असून वैद्यकीय शिकत असतो. अविवाहित मुलगीही तेच शिकत असते. आता गुरुचरित्रात किंवा इतर ग्रंथात दिलेली पारायण करण्याची पद्धत आणि सप्ताह करण्याची सोपी तऱ्हा सांगतो. श्रोत्यांनी ते लक्ष देऊन ऐकावे. पारायण करताना ते मन शुद्ध करून व भक्तिभावाने करावे. ते 1, 2 किंवा 3 दिवसात संपवावे, म्हणजे साई नारायणाला संतोष होईल. हे जमत नसेल तर ते आरामाने 7 दिवसात संपवावे, म्हणजे पुण्य संपत्ती जोडली जाईल. मनाची हौस साई पुरविल आणि संसाराची भीती नाहीशी होईल. गुरुवारी पहाटे आंघोळ करून पारायणाला सुरुवात करावी. नित्यकर्म चटकन उरकून आसनावर बसावे. सुंदर ऐसपैस मांडव घालावा आणि केळीचे खुंट, कर्दईची पाने, वस्त्रे इत्यादींनी वर मनोहर आच्छादन घालून त्याला शोभा आणावी. त्यात उच्च आसन म्हणजे पाट किंवा चौरंग ठेवून भोवती अनेक प्रकारच्या विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात आणि त्या दृष्टीला सुखदायक असाव्यात. नंतर साई सद्गुरूंची मूर्ती किंवा सुंदर तस्वीर घेऊन तिला प्रेमभराने वंदन करून ती या आसनावर काळजीपूर्वक ठेवावी. त्यानंतर श्री साई सच्चरित्राच्या पोथीला रेशमी कपड्यात बांधून सद्गुरूंच्या पुढे ठेवून दोन्हींची पंचोपचाराने पूजा करून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. 8 दिवस व्रतस्थ राहावे आणि फक्त दूध, फळे खाऊन किंवा भाजलेले धान्य खाऊन किंवा दिवसभर काहीच न खाता फक्त रात्रीच वा दिवसातून केव्हाही एखादे चांगले जेवून उपवास करावा. पूर्व दिशेकडे तोंड करून सद्गुरूंची मूर्ती मनात आठवून मन स्वस्थ करून आनंदाने ग्रंथ वाचावा. 8, 8, 7, 8, 6, 8 व 7 असे अध्याय रोज अनुक्रमे पहिल्या 7 दिवसात वाचावे आणि 8व्या दिवशी फक्त अवतरणिका म्हणजे शेवटचा 53वा अध्याय वाचावा. 8व्या दिवशी व्रत संपून साई नारायणाला नैवेद्य दाखवून आप्तेष्ट व ब्राह्मणांना सुग्रास भोजन व यथाशक्ती दक्षिणा द्यावी. रात्री वैदिक ब्राह्मणांना बोलावून त्यांच्याकडून वेदांचे मोठ्या आवाजात पठण करवावे आणि नंतर साखर घातलेले गोड दूध पाजून आणि दक्षिणा देऊन त्यांच्या मनाला सुखवावे. शेवटी साई सद्गुरूंच्या चरणांना नमस्कार करून त्यांना योग्य ते दक्षिणा द्यावी आणि ती शिर्डी संस्थांचा निधी वाढण्यासाठी त्यांच्या खजिन्यात पाठवून द्यावी. यामुळे साई भगवान प्रसन्न होईल, भक्तांना वरदान देईल, संसार भयरूपी सर्पाचा नाश करील आणि मोक्षाचा गुप्त ठेवा दाखवून देईल. श्रोते हो, तुम्ही संत आहात, आमच्या सुखाच्या आश्रयाचे स्थान आहात. हा दास तुमच्या पायाशी विनंती करतो की अवतरणिकेचा विसर पडला तर पडू द्या, परंतु मूळ ग्रंथाच्या अर्थावर नजर असू द्या. श्रोते हो, तुम्ही सज्जन आहात आणि कृतार्थाचे काल आहात. हा बाबांचा बाळ तुमच्या चरणी कपाळ ठेवून प्रार्थना करतो की या दासावर कायमची दया असू द्या. जे जे कमी जास्त असेल ते ते माझे मला देऊन टाका आणि तात्पर्य ग्रहण करून चित्ताला संतोष होईल असे श्रोत्यांनी तुम्ही करा. हे साई गणेशा तुला नमस्कार असो. हे साई ब्रह्मदेवा तुला नमस्कार असो. हे साई श्री विष्णू तुला नमस्कार असो. हे साई श्री शंकरा तुला नमस्कार असो. हे साई श्री दत्तात्रया तुला नमस्कार असो. हे साई इंद्रदेवा तुला नमस्कार असो. हे साई चंद्रदेवा तुला नमस्कार असो. हे साई अग्निनारायणा तुला नमस्कार असो. हे साई श्री विठ्ठला तुला नमस्कार असो. हे साई चैतन्यरूपी सूर्या तुला नमस्कार असो. हे साई ज्ञानसागरा तुला नमस्कार असो. आणि हे साई श्री ज्ञानेश्वरा तुला नमस्कार असो. ही अवतरणिकारूपी शब्दांची पुष्पांजली आणि नमन नामावली गुरुचरणांवर अर्पण करून मी प्रार्थना करतो की साई मौली प्रसन्न हो. अशा प्रकारे श्री साई सद्गुरूंनी प्रेरणा केलेला बाबांचा दास बाळ याने रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा अवतरणिका नावाचा 53वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईंना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय सौ साधना नारायण